हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे रुपाली आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इट्स इझी. आता लवकरच बाप्पा घरी येणार. घरातलं वातावरण एकदम प्रसन्नमय होणार. पण त्यांच्या स्वागतासाठी आपणही घराला स्वच्छ केलं पाहिजे. सगळं क्लिनिंग चालू होतं. आज म्हटलं सगळ्या रूम्स व्यवस्थित आवराव्या. जेवढं शक्य तेवढं. आज संडे असल्यामुळे मग सगळेच घरी असतात. हे आहे रॉकेट आणि हे फिश. फिश फिश की नोजी कैसी है बता. फिश की नोजी देख. वो देना दो. क्यों? उसमें क्या है? उधर से लाके रख. इधर फिर मैं देती. उधर की बाहर की सब चीजें लाकर रख यहाँ पे. इसमें क्या है? भैया को बता. भैया को बता. परी बता भैया को. ओहो जल परी. ये देखो ना. कौन सा बोला बच्चा? जल परी और मांग रहा है वो. उसकी वजह से नया वाला खराब हुआ. और ऐसे बहुत दिन पहले हुआ है, अभी थोड़ी ना हुआ है. नहीं वो अभी है. सटक गई है उसमें. मम्मा और वैसे लेकर आओ. बहुत सारे लेकर आओ. बताओ तुम्हारे पास क्या क्या है. लायन. लायन है कि टाइगर है? कैसे कहता लायन और टाइगर? कहता ना वो स्पेसशिप रॉकेट. हाँ आज पहिल्यांदाच सर्वजण एकत्र मिळून आम्ही घर आवरत होतो. नाहीतर नेहमी आवरते आणि सगळे गोंधळ घालतात, नाही तर मग ते आवरतात आणि बाकी दोन्ही मुलं गोंधळ घालतात. असंच होतं. आज खूप फटाफट आवरण्याचं कारण हेच झालं, कारण सगळे मिळून आवरत होते. खूप छान वातावरण होतं आज घरामध्ये. चिमुकल्यांनाही कधी कधी कामं सांगणं म्हणजे त्यांना कामाला लावणं असं होत नाही, तर त्यांना शिस्त लागते. हाय. मुलांनाही मग आवरून घर व्यवस्थित ठेवण्याची सवय लागते. त्यांनाही वाटतं की अरे आपण गोंधळ घालतो आणि मम्मा एकटीच आवरते, किंवा मग पप्पा पण तिला थोडंफार मदत करतात. पण आपणही ते काहीतरी करायला हवं. पण ते कसं करायचं हे आपण आत्तापासून त्यांना शिकवलं पाहिजे. मी प्रत्येक खेळणी त्यांची वेगवेगळ्या बॉक्समध्ये सेग्रिगेट करून ठेवत होते. ठेवली राहतात. कारण कसं आहे, मग त्यांनी सगळी खेळणी एकत्र केली होती. मग मम्मा हे कुठे आहे, मम्मा ते कुठे आहे, हे शोधण्यामध्ये त्यांचाही वेळ जातो आणि मग खूप चिडचिडही होते. अगदी हा छोटा तर ऐकतच नाही तो मिळेपर्यंत. म्हणून मग मी त्याला सांगितलं. तो सगळ्यांचं बघून स्वतःही आवरत होता. लहान मुलं आपण काय करतो ते बघूनच करतात. ते स्वतःहून असं बसून शिकवल्याने शिकत नाहीत. म्हणून जर आपल्याला त्यांना चांगल्या सवयी लावायच्या असतील तर स्वतःला अगोदर चांगली कामं करावी लागतात. म्हणजे आपण जर दिवसभर मोबाईल घेऊन बसलो तर मुलंही मोबाईल घेऊन बसतात. तर त्यामुळे मी पाहिलं खूप, जर मी अभ्यास करत असेल किंवा मी मुलांना शिकवत असेल तर तेव्हा तोही अभ्यास करत बसतो. आज सगळेजण घर आवरत होते तर तोही घर आवरतो. मयंक फायनली मुलांची रूम प्लस माझी क्लासरूम आवरून झालेली आहे. सगळे ती खाली ठेवलेली सगळी सॉफ्ट टॉईज आहेत ते सुद्धा त्यांनी छोट्यानी आणून सगळी ठेवली आहेत. खूप उत्साहात होता तो. सगळी खेळणी त्यानं व्यवस्थित ठेवली आहेत. दोघांनी मिळून त्यांची रूम आवरली आहे. मी त्यांना फक्त मदत केली असं म्हणा हवं तर.
ही अशी प्रत्येक ही वरची जी बास्केट आहे ती लहान बाळाची आहे. त्याची पाटी सगळं व्यवस्थित त्यानं ठेवलं आणि त्याला लागणारी तेवढीच खेळणी त्याच्यामध्ये ठेवली आहेत. हा बॉक्स, या बॉक्समध्ये जसे ओजसनी त्याचे जे बॅटरीवरती चालणारे खेळणे आहेत तशी बॅटरीज त्याच्यामध्ये कलेक्ट करून ठेवतात. तसेच वेगवेगळ्या सगळ्याच वस्तू वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये ठेवलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना कधी काही हवं असेल तर ते लवकर त्यांना सापडेल. याच्यामध्ये ABCD ठेवली आहे, याच्यामध्ये क्राफ्टचं सामान आहे. असं सगळं वेगवेगळ्या बॉक्समध्ये वेगवेगळं सामान ठेवलं आहे. हा जो कबर्ड मागे ओजसने पुठ्ठाचा बनवला होता तो वजनामुळे फोल्ड होत होता, म्हणून मग त्याला आम्ही आडवं करून इथे असं व्यवस्थित ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मग सॉफ्ट टॉईज ठेवलेले आहेत. हे जे कबर्ड आहे म्हणजे छोटंसं त्याचा बुक्सचा शेल्फ म्हणा हवं तर, त्याच्यामध्येही त्यानं त्याच्या स्कूलमध्ये लागणारी जी काही साहित्य आहे ते सगळे व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवली आहेत, जेणेकरून छुटकू त्या वस्तू खराब नाही करू शकणार. चला भेटूया या नव्या कोऱ्या टॉपिकसोबत पुन्हा लवकरच. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.